हॅलो. बोला अमोलजी का? बोला. हॅलो. हां बोला ना. नमस्कार सर. नमस्कार. मी नाना सुब्बाराव बोलतोय. हां. माझा एक मित्र आहे, म्हणजे त्याचं पण लग्न त्याला जुळवायचं होतं. हं, हं, हं. तर त्याची एज आहे काहीतरी 86 मधला आहे तो. 86. हां. हा 86 मधला. सगळं सांगत बसू नका साहेब. तुम्ही व्हिडिओ किती बघताय ते सांगा मला. व्हिडिओ मध्ये मी आज कसं म्हणजे फर्स्ट टाइम तुमचा आता व्हिडिओ मला आला ते गुजरातीचं की दोन मुलींचं जे होतं ना हां हां हां. ते आलं ते आता मी आता तुम्ही सबस्क्राईब वगैरे करतोय मी तिथे. मी आता जस्ट बघितला आणि मी तुम्हाला कॉल करत होतो मगाशी. मी बोललो नाही बरेच मला कॉल आले आहेत. वेटिंगवर भरपूर कॉल आहेत. प्रचंड कॉल वेटिंगवरती आहेत. म्हणजे मी आता बघितलं ना, कॉल लावू शकत नाही ना एवढे. हां मला कंटिन्यू कॉल आहेत. पण तरी पण हे म्हटलं तुमचं बघूया. आणि हे तुमचं जास्त कॉल होते. बरोबर. तुम्ही तुम्हाला आता मला कसं मी ऑफिसमधला आलो, मला जास्त वेळ बोलायला मिळत नाही ना. बरोबर. मी वॉशरूमला आलो म्हणून मी तुम्हाला बोललो कॉल करतो. बरोबर. त्या मुलाचं कसं झालंय, त्याचे लग्न जुळलं ते म्हणजे काय माहिती आहे घरी कमवून चांगलं 20-25 हजार रुपये. पण इकडे त्याची ना रूम नाही स्वतःची. प्रॉब्लेम आहे. हा पण त्याच्यामुळे तो रखडला गेलाय. बाकी मुलगा एकदम काय करतो? डायमंड मध्ये कामाला आहे. पगार किती आहे? त्याला आहे जवळजवळ 20-25 हजार रुपये असेल त्याला. हां मग घेईल ना रूम हळूहळू. 20-25 हजार रुपये लगेच कसं भेटणार हो साहेब? असं काही नाही आहे ना. सगळ्याच गोष्टी लगेच नाही भेटत. कोण स्ट्रगल करावंच लागतं ना आयुष्यात. हो ते तर आहे. घेईल हळूहळू रूम. काय फरक पडतो? संसारिक पोरगी भेटली बस झालं. पोरगी गॅरंटेड असेल ना तर दोघंही मिळून काहीतरी करू शकतात. आणि जर संसारिक मुलगी नसेल तर टाटा बिर्लावाल्याला पण बिकेल लावू शकतात. हो ते सर. आणि त्याचं कसं आई वडील आहेत ना, जरा एज आहे. आई वडिलांची जरा एज वगैरे आहे त्यांच्या लोकांची. जवळजवळ 70-80 घरात आहेत तेवढी पण. प्रॉब्लेम झाला. एक तुला मोठा भाऊ आहे पण तो गावी. सगळी माहिती सांगू नका साहेब आता, कारण कसं मला इतर पण कॉल घ्यायचे आहेत. मी फक्त एवढंच सांगतो, तुम्ही एकच व्हिडिओ बघितलात ना? हां मग काय करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि अजून व्हिडिओ बघा. माझ्यावर विश्वास पटकन ठेवू नका. हां पटकन विश्वास. बोला. माहिती आपल्याकडे आता बघा आम्ही पण कसं राजकारणामध्ये आहोत. त्याचा एवढा इश्यू नाही. प्रॉब्लेम पण येणार नाही असं एवढा नाही. पण आपण माणसाला ओळखतो बोलण्यावरून. कुठल्या पद्धतीने माणूस बोलतोय किंवा हे आहे त्याच्यामुळे आपण मराठी असल्यामुळे आपण समोरचं पण ओळखून जातो. हा माणूस कुठल्या लेवलचा किंवा काय आहे. तर आपल्याला ते आवडलं म्हणजे तुमचं जे बोलणं आहे ते आम्हाला म्हणजे पटलं तर बोलू त्या माणसाला कॉल करून बघू आपण म्हणजे कसं काय आहे. बरोबर. तुम्ही राहायला वगैरे कुठे? मी गोव्यामध्ये राहतो. मी भेटत नाही कोणाला. गोवा म्हणजे सिंधुदुर्ग. हां मी कोणाला भेटत नाही कारण कसं. हां मी कोणाला भेटत नाही. नो प्रॉब्लेम. तिकडे आपल्याकडे त्याच्या एवढे व्यवस्थित जुळले वगैरे कुठे ना तर काही प्रॉब्लेम नाही. तुला चांगलं करायचं. मी 2 नंबरचा पैसा कमवत नाही आहे. कोणाचाही लुटून पैसा मी कमवत नाही आणि मला तो नको आहे. बरोबर. ठीक आहे. मग ते कसं हे करतोच पण ते कसं पुढचं कसं करावं लागेल काय तुम्हाला आयडिया? ऐका आधी सगळ्यात महत्त्वाचं मला हे बघा, एवढ्यात पेमेंट करू नका. आधी व्हिडिओ बघा माझे काही. एकच व्हिडिओ बघून असा विश्वास पटकन ठेवायचा नाही. गोड गोड बोलणारे सगळे ए टू झेड लोक बसलेत. गोड गोड बोलणारे आहेत. तुम्ही आधी काय करा, काही व्हिडिओ बघा माझे. मी नक्की काय करतो ते बघा. मी मुळात तुम्हाला सांगतो थोडक्यात. मी जाहिरात चॅनल आहे हा. आणि मी जाहिराती घेतो आहे. म्हणजे जे बायोडा मला येतात म्हणजे जे लोक पेमेंट करतात त्यांची मी जाहिरात घेतो. डायरेक्ट फोन नंबर शो करतो आहे आणि त्यांचं लग्न ॲटोमॅटिक जमणार. म्हणजे समोरची पार्टी डायरेक्ट कॉल करणार त्यांना. अशी सिस्टीम आहे माझ्याकडे. मी कोणताही 2 नंबरचा व्यवसाय करत नाही. मी स्वतः लग्न जमवत नाही. ऐका सगळ्यात वाक्य ऐकून घ्या माझी. मी स्वतः लग्न जमवत नाही. आपणच जमतं लग्न. हां जर ॲग्री असाल तरच भानगडीत पडा पुढे. नाही तर उगाच नंतर मग पुन्हा वाद नको आपल्यात. आपलं तुम्ही जो चॅनल माझं बघाल ते पण नाही होणार माझ्यासाठी. समजलं ना? तर ते महत्त्वाचं आहे. ॲटोमॅटिक लग्न जमणार. कारण कसं आम्ही जाहिराती घेतो आहे. डायरेक्ट तुमचा फोन नंबर दिसणार, शो होणार. जेणेकरून कसं समोरची पार्टी तुम्हाला कॉल करते असं. आणि हे 100% आहे खरं. आणि इथे कॉल 100% समोरून कॉल येतच असतात. हां कॉल येतात समोरून. खरं कॉल येतात. समजलं ना? फक्त चौकशी करून लग्न करा. उगाच कुठे फसू नका एवढंच सांगतो आहे. ते व्हिडिओ पण मी भरपूर टाकलेले आहेत. कसं ओळखायचं समोरच्याला किंवा काय
ते पण व्हिडिओ पण भरपूर टाकलेत मी. चालेल ना? ठीक आहे, चालेल, बघतो मी, ठीक. तुला सांगतो. हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. थँक्यू. चालेल, ठीक आहे, ओके. मित्रांनो, जर तुमचं लग्नासाठी जेव्हा तुम्ही बायोडा माझ्याजवळ देताय म्हणजे आणि पेमेंट करता, जर तुम्हाला आमचा अनुभव चांगला नसेल, जर भरामध्ये जर अनुभव घ्या आमचा, अनुभव चांगला नसेल तर तुम्ही पैसे परत मागू शकता, आम्ही पैसे रिटर्न देऊ शकतो. कारण आमचं रेकॉर्ड चांगलं आहे आणि चांगलं ठेवायचं आहे आम्हाला. कारण भरपूर लोकांना अनुभव चांगला आलेला आहे, भरपूर लोक खुश आहेत. पण मला अजून सगळी लोक खुशच पाहिजेत. मला कुठेही गोंधळ घालायचा नाही आहे आणि कोणताही 2 नंबरचा व्यवसाय मला करायचा नाही. तर त्यासाठी मी जास्तीत जास्त लोकांमध्ये जे काय निराश लोक आहेत त्यांनासुद्धा उत्साह येण्यासाठी मी हे काम करतो आहे. आणि जे कुठे कुठे फसले आहेत त्या लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न करतो आहे मी. तर बघा, तुम्हाला आधी व्हिडिओ बघा, माझे इतर व्हिडिओ पण बघा. उगाच पटकन विश्वास कुणावर ठेवायचा नाही. सगळ्यात महत्त्वाचं, आजची दुनिया पूर्णपणे फसवी आहे. त्यामुळे पूर्ण विश्वास ठेवा आणि मग पुढे आपण बोलूया त्याविषयी. समजलं ना? जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. कुठेही बनवेगिरीचा धंदा नाही आहे इथे. डायरेक्टली जे काय ते उघड आहे. डायरेक्ट फोन नंबर शो करणारा मी एकच चॅनल आहे हा, सामाजिक संघर्ष. एवढं लक्षात ठेवा. धन्यवाद.